श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थांची नियमित सेवा करता या 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वामी पूजेचे शुभफळ तुम्हाला नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजा करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता आहे. अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्यांचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होत असते. गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते की अशी गोष्ट सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र असे घडत असेल तर स्वामीवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो. आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी. नेमके काय करायचे? स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावे. शक्य असेल तर गोडाचे किंवा काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरीही चालेल. यानंतर स्वामींची मानस पूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे 21 अध्याय आहेत. दररोज 3 अध्यायांचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करायची. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम, परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निशंक मनाने करावी. कोणतीही किंतु मनात ठेवू नये. तर अशा प्रकारे ही स्वामींची सेवा आहे. नियमितपणे कशी करायची आहे, त्याचं शुभफल तुम्हाला भेटतं आहे की नाही आहे. या प्रकारे तुम्ही सेवा करा. नक्की तुम्हाला याचं शुभफल नक्की स्वामी देतीलच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.